नमस्कार, वेलकम टू रोहन रेणू ब्लॉग्स. आज आपण पुदिना आणि सोयाबीनचा पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिले भाज्यांची शॉपिंग करूया, त्याच्यानंतर आपण पुलाव बनवायला घेऊया. रेणू फ्री आहे का बघून घेऊ एकदा. रेणू फ्री असेल तर तिलाही सोबत घेऊन जाऊ आपण आज. चला. रेणू काय करते? हरीला जेवायला देते. अरे बापरे. तुम्ही कुठे निघाली छान तयारी करून? अरे आज माझी ते स्टीम कुकिंग सिरीज आहे ना आपली. नेक्स्ट 5 व्हिडिओज मध्ये आपण वेगवेगळे पुलाव दाखवणार आहे. तू झाली आहे का फ्री आता? हो झाली. हरीचं जेवण झाले ना काय? चालते का मग आपण छान पहिले शॉपिंग करू थोडीशी व्हेजिटेबल्सची, त्याच्यानंतर आपण पुलाव बनवू. बरं चालेल. चल. चला मग. टेस्टिंग पण होऊन जाते आणि होऊन जाते, मजा पण होते आपली. चालेल. चल आपण आता भाज्यांची खरेदी करून घेऊ छान. चला आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करू. पुलावसाठी सगळ्यात पहिले आपण सोयाबीन भिजत घातले आहे आणि बासमती राईसला पण आपण 1 वाटी भिजत घातले आहे. बासमती राईसला कमीत कमी 30 ते 40 मिनिटापर्यंत भिजून राहू द्या. त्याच्यानंतर आपण टमाटा, 1 कांदा आणि 1 बटाटा चॉप करून घेऊ. आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये लिहिलेल्या साहित्याची पेस्ट करून घेऊ. पेस्ट बनवताना जर पाणी जास्त वापरले तर भातामध्ये पाणी कमी टाकण्याची आठवण ठेवावी. आता कुकरमध्ये तूप, खडे मसाले आणि कांद्याला परतवून घेऊ. आता आपण कुकरमध्ये टमाटे, बटाटे, सोयाबीन यांना परतवून घेऊ. भाज्यांना जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण त्या नंतर भातासोबत कुक होऊन जाणार आहे. आता आपण मसाले ऍड करू. त्यामध्ये आपण मिरची पावडर, धणे पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, मीठ आणि साखर ऍड करू. या स्टेजला आपण करून ठेवलेली पुदिन्याची पेस्ट पण आपण ऍड करू. पुदिन्याचा इतका सुंदर सुवास येतो आहे, वाह. या स्टेजला आपण आता राईस आणि पाणी ऍड करू. राईस 1 वाटी असेल तर पाण्याची 1 वाटी घ्यावी आणि आपण कुकरला 2 ते 3 व्हिसल्स होऊ देऊ. आपला पुलाव छान रेडी झाला आहे. आता आपण त्याला मस्त प्लेट करू आणि सर्व करू. रेणू, कसा वाटला पुलाव? वा वा, मस्त झाले एकदम. चव तर इतकी सुंदर लागते, खूपच छान. आवडला? आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.